सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आवाज बसला आहे माझा थोडासा आणि मी आले लातूरला. आधीचं थोडंफार शूट घेतले, तो व्हिडिओ मी टाकेन की नाही माहिती नाही. मी खास कार्यक्रमासाठी आले आणि त्यासोबत मी पार्सल घेऊन आले. पार्सल काय आहे ते तुम्हाला दाखवते. धनश्रीचे ड्रेसेस आहेत. तुम्हालाही माहिती आहे की मी ऑनलाईन ऑर्डर घेते, त्यांची ऑनलाईनच ऑर्डर होती, तर कुरिअरने पाठवायचं होतं आणि सहजासहजी योग आला मला लातूरला यायचा. तर म्हणले मी त्यांना भेटते. एक तर माझी मैत्रीण आहे, एक तिच्या मैत्रिणीचं माझ्याकडे ऑर्डर आहे. आवाज इतका बसला आहे, फिरले मी 8-10 दिवस, त्यामुळे थोडंसं सगळ्या ठिकाणचं वातावरण, पाणी, खाणं ह्याच्यामुळं थोडंसं क्लायमेटमुळे हे झालं असेल. सगळ्यात आधी दाखवते धनश्रीचे ड्रेस म्हणजे किती शिवले आणि सगळ्यात जास्त फेमस झाला तो हा रेड ड्रेस. सगळेच फेमस झालेत तसे. ओके, मेसेज यायला लागलेत, ऑर्डर आहेत आणि आज आहे तारीख 8 डिसेंबर आणि प्रचंड ऑर्डर घेऊन बसले. कारागीर आहेत, कामं दिले आहेत मी त्यांना. सगळं माझं 25 तारखेपासून शेड्यूल फिरतच आहे. त्याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील किंवा काही व्हिडिओ टाकायचे पण आहेत, अजून ॲडिट करायचे आहेत. तर सगळ्यात आधी माझं काम आहे शिलायचं. घरी मला शूट घ्यायला जमलं नाही, मी असंच कुरिअर करून बऱ्याच जणांचे पाठवून देते. आज मला वेळ आहे तर म्हणले चला आता आपण हे दाखवणं गरजेचं आहे. मागचं तुम्ही बॅकग्राऊंड पाहत असतील तर हे घर आहे माझ्या बहिणीचं, म्हणजे लांबून माझी ती बहीण होते, लातूरमध्ये राहते. खराबे सरांचं. श्रद्धा 11वी-12वीला लातूरलाच होती, त्यामुळे तिला खूप असं अटॅच आहे ह्या फॅमिलीशी ती. आणि माझ्या मुलीसाठी त्यांनी खूप केलं आहे, तर एक नातं आहे. त्यामुळे मी आले तर हक्काने थोड्या वेळ तरी येऊन जाते. तर आले मी त्यांच्याकडे. थोडंफार घरचं मी घेणार आहे शूटिंग, बघू कसं कसं जमतं. मेसेजवर मेसेज यायला लागलेत, कारण मी आज पोचणार होते पण आज एक दिवस डिले केला काय कारणामुळे, तर मी उद्या पोचते, त्यामुळे सगळ्यांचे रिप्लाय यायला लागलेत. आपण आता ड्रेस पाहून घ्या. हे आहे, हे ठेवते, हे नंतर सांगते. अनारकली हां रेड शिफॉनमधला आणि स्लीवलेस शिवलेला, पण तिला स्लीववाला हवा होता. तर असा हा समोरचा गळा आहे, हा मागचा गळा आहे आणि फुल घेर आहे. आणि उंची जास्त असल्यामुळं इथं जॉईंट दिलेला आहे. साईजही थोडीशी जास्त आहे, म्हणजे माझ्यावर 38 पकडा तुम्ही. असं 36चं येतं पण 38 लूजमध्ये. आणि हा बटरस्केपचा कपडा आहे, अस्तर खूप छान आहे. ह्याच्यावरती धनश्रीसाठी मी वेगळा ओढणी हे केलं होतं. जेव्हा ती राजस्थानला जाणार होती त्यावेळेस तिच्या ह्याच्यासाठी मी ऑर्गेन्झा ओढणी सिलेक्ट केलं होतं तिला. तर हा ह्याच्यासाठी ही ओढणी सिलेक्ट केली आहे. म्हणजे रेड नको आहे, थोडी प्रिंटेड छान दिसते. तुम्हाला असं आता मला घालून दाखवायला वेळ नाही आहे. जिच्याकडे जाणार आहे ती रिप्लाय देईल. हा एक ड्रेस झाला. त्याच्यानंतर दुसरा जो व्हाईटमध्ये साटीन आहे, जपान साटीन आहे, ही साडी घेऊन ह्याची ऑर्डर घेते मी. तुम्हाला माहिती ह्याचे असे लटकन आहेत ह्या बाजूला. आणि धनश्रीचा हा जेव्हा ड्रेस शिवला त्यानंतर बरेचसे ऑर्डर आले होते. मी सगळे ऑर्डर पूर्ण केले, पण मध्ये जे आम्ही फ्लिपकार्टवरून ह्या साड्या मागवतो तिथं स्टॉक संपला होता. आणि हे साड्या तुम्हाला दुसऱ्याही साईटवरती भेटतात, पण त्याची क्वालिटी ती नव्हती. मग मी कोणाला तर फसवणं योग्य नाही वाटत म्हणून त्या साड्या मी रिटर्न केले. मग परत आत्ता मला वाटतं 6-7 महिन्यापासून परत ह्या साड्या भेटायला लागले तिथे जिथं आम्ही ऑर्डर करतो, पण आम्हाला डायरेक्ट भेटत नाही आहेत फ्लिपकार्ट किंवा मिंत्रा ह्याच्यावरती. मुंबईचं एक शॉप आहे, त्याच्याशी मी डील केले आणि तो खूप अप्रतिम क्वालिटीच्या ह्या मला साड्या हे करतो. तर तेव्हापासून मी त्याच्याकडून मागवते. ह्याच्यामध्ये कॉटनचं अस्तर आहे. कॉटनचं अस्तर काय मी तुम्हाला सांगते, कारण हा सोयी आहे आणि हा ऑलरेडी खूप जाड आहे कपडा. आणि हा जो आहे हा पातळ आहे, ह्याला बटरस्केप जाड चालेल, पण त्याच्यानंतर हा खूप जाड आहे. मग हाही जाड खूप असं आपण हेल्दी वाटतो का असं समज होतं. मग सुरुवातीला धनश्रीने सांगितलं कॉटनच वापरा, तर मी कॉटन वापरले आणि त्याचा सगळ्यांना रिप्लाय छानच आला त्याचा. तर ह्या साड्यातल्या शिवतो. तर साड्या मागून तर मला वाटतं 2 साड्यामध्ये 3 ड्रेसेस असं होतात, किंवा एकच साडीमध्ये एकच पकडा, कारण प्रिंट कधी कधी वेगळी येते, मग तुम्ही मॅच करू शकत नाही. प्रिंट थोडेफार 19-20 होते. त्यामुळे हा पूर्ण रेडी शिवून ड्रेस तुम्हाला घरपोच
कोरिअरमध्ये तुम्हाला हा 1,500ला भेटतो. हा असा काय बोलतो, काय नाव आहे, अंगरखा पॅटर्न आहे. अंगरखा पॅटर्न आहे हा. पूर्ण इथं असे 2 पीस आहेत. तिथे इथं तुम्ही हुक लावू शकता. गळा आहे. मी अजून माझ्यासाठी शिवलेला ड्रेस मी स्टिच करते, परत तो जातो. नॉर्मली साईज माझ्या वयाच्या किंवा हे असतील तर 36-38च असते. आत मी ह्यांना भरपूर अशी माया ठेवते, उसवून हे करू शकतात. तर हा एक आहे आत्ता. आणि दुसरा एक आहे, थोडंसं ह्याचं प्रिंट वेगळं आहे, हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, म्हणजे प्रिंट म्हणजे हे प्रिंट आहे, पण ह्या ड्रेसवरती थोडंसं जास्तच दिसेल तुम्हाला आणि ह्या ड्रेसवरती थोडासा कमी दिसेल. कारण जसं ते प्रिंटमध्ये प्रिंट जो आहे कुठं कुठं हेवी येतो, कुठं कुठं थोडासा कमी येतो. तर मी आधीच ते क्लिअर केलेले असते त्यांना. पण हे फिक्स आहे की बॅकला एक असं फूल आहे जी डिझाईन येते, फ्रंटला पण हा एक पार्ट पूर्ण व्यवस्थित डिझाईन मला येतो. त्याच्यानंतर ह्याच्यातही तुम्ही पाहू शकता बॅकला एक फुलाचं प्रिंट येतं आहे आणि समोर हा पूर्ण व्यवस्थित असा हा भरलेला येतो, म्हणजे फुल नाही पूर्ण भरलेला येतं असं हे ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यात समोर आणि मागे प्रिंट येते फुलांचं. कशात थोडंसं कमी, कशात थोडंसं जास्त. मी बऱ्याचदा त्यांना सांगते की सेम असलेल्या साड्या तुम्ही पाठवा, पण होतं का नेमकं त्यांनाही ते भेटत नाहीत तशा साड्या. तर जसं भेटतील ते तसं पाठवतात. आणि हे सगळ्यांशी जे ऑर्डर देतात त्यांच्याशी बोलूनच हे मी ऑर्डर घेत असते की साड्या जसं येतात साड्या आधी दाखवते, त्यानंतर शिवते. पण ह्यांना स्लीव हवे होते, तर मी त्यांना स्लीव कटिंग करून दिलेलं नाही. स्लीवचा जो कपडा आहे ते तुम्हाला दाखवते मी. कारण मी म्हणले आधी स्लीवलेस घाला 1-2दा, एक हौस असते आपणाला. त्यानंतर हे स्लीवचं मी कपडा देते. 1-2 म्हणजे एका ह्याला, आणि परत हे 2 पार्ट असं, आणि परत हा थोडासा कपडा जो राहिलेला असतो ह्याच्यासोबत देते ज्यांना हवं. शक्यतो मला वाटतं आत्तापर्यंत जेवढी मी ऑर्डर घेतले त्यात कुठंही कोणीही स्लीवचा वापर केलेला नाही आहे. स्लीवलेसच घालतात. पण ज्यांनी सांगितलं तर त्यांच्यासाठी हा कपडा मी पाठवून देते, कारण राहिलेलाच असतो. स्लीव लावूनसुद्धा मी शिवून एकांना ट्राय केलं, पण तो लुक त्यांना येत नव्हता. कारण कुठं तर आपल्या ते माइंडमध्ये बसलेलं असतं की काय की हा असाच डिझाईन आहे, हा असाच दिसतोय, स्लीवलेसच पाहिलेलं आहे. तर मी तसं पाठवते. त्यांना बोलते की ठीक आहे, तुम्ही बाहेर नाही घालत, अनकम्फर्टेबल असतील तर तुम्ही घरी घाला, वापरा. कधीतरी एखादी हाऊस करून घ्या, 1-2 फोटो टाका, नका स्टेटसवर टाकू, पण एक आपल्याला समाधान वाटते की नाही बाबा मी स्लीवलेस जे आहे मी ट्राय केलं. ते केल्यानंतर मग नंतर तुम्ही स्लीव घालून कॉमन ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. हेही स्लीवलेसच होतं. धनश्रीचा जो शिवला होता, ज्यांनी जशी ऑर्डर दिली तसं हे केले. ह्याच्यात मी जास्त आग्रह करत नाही स्लीवलेस शिवून घ्या म्हणून, कारण हे तुम्हाला कुठेही कपडा भेटेल, तुम्ही परत विसरू शकता. पण ह्याचं नाही, कारण हे खूप कमी भेटतं आणि ह्याचंही रेट ऑलमोस्ट तेच आहे, ह्याचंही रेट तेच आहे. कारण हा महाग आहे, पण कॉटनचा अस्तर स्वस्त पडतं. हाही महागच आहे, पण ह्याच्यापेक्षा कमी. पण ह्याला बटरस्केपचं अस्तर आणि तेही जाड वापरते. आणि ह्या अस्तरची किंमत 60 रुपये मीटर आहे आणि ह्या अस्तरची किंमत 40 रुपये मीटर आहे. आणि ऑलमोस्ट 4 मीटर अस्तर लागतं. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की फरक आहे त्याच्यामध्ये. शिफॉनचा कपडा आणि ह्याच्यामध्ये ह्याला शिवायला प्रचंड त्रास होतो, ह्याला शिवायलाही तितकाच त्रास होतो. असं तुम्ही पाहायला गेलं तर हे किंवा हे ड्रेस तुम्हाला 2,000च्या खाली कुठंही कपडा त्यांचा असेल तर 2,000च्या खाली कोणालाही परवडणार नाही. पण माझा हात बसले, धनश्रीमुळे मला हे ऑर्डर मिळायला लागले. जे 4-5 वर्षाखाली किंमत ठेवली मी, तीच अजूनसुद्धा या ड्रेसची किंमत ठेवली. अजूनही किंमत वाढवलेली नाही. ड्रेसचा कपडा महाग झाला आहे, हा कपडा महाग झाला आहे, अस्तरच्या किमती वाढल्यात. कारागिरांकडून मी जे कामं करून घेते त्यांना मला पगार जास्त द्यावा लागतो, पण माझं रेट अजूनही तेच आहे. वेलवेटच्या साडीचं ह्याचं त्याचं, कारण एक ते कुठंतरी वाढते. जो द्या 100 रुपयाचा कुठं विचार करायचा. ऑर्डर येतात आणि तेव्हा तुम्ही ताई त्यांना तेवढ्याला दिले होते, मग आम्हालाही तेवढ्या द्या. मी ठीक आहे, मी तुमच्यापर्यंत पोचते, मला काम मिळतं, ठीक आहे. 1000 कमवण्याच्या ठिकाणी मी 900 रुपये कमवते असं विचार करते. 100 रुपयाचा मी विचार करत बसले तर मी म्हणजे एवढी ऑर्डर पूर्ण करू शकणार नाही. आणि खरंच मला नाही परवडणार तेव्हा मी ते रेट वाढेल. तर आता प्राजक्ताकडे जाणार आहे, ती ट्राय करणार आहे, तिला मग दाखवणार मी. त्यानंतर तिचा रिप्लाय घेऊ शक्यतो मोबाईलमध्ये बिलकुल जागा नाही आहे, पण तरीही ट्राय करते. तर चालेल,
आत्ता प्राजक्ताकडे जायचं चाललं आहे माझं. ती येणार होती घ्यायला, पण तिची गाडी मुलांनी म्हणजे तिच्या मुलांनी नेली आणि दुसरं मी इथं जाणार होते. म्हणजे इथं आल्यानंतर मुलं कुणीतरी मला सोडतात, पण त्यांचे कामं चालू आहेत, सर बाहेर गेले, तर मी ॲटोनी जाऊन देऊन येणार आहे आणि तिला मेन भेटायचं आहे. नाहीतर मी पार्सल इथंही ठेवलं तर ती घेऊन जाईल. पण जी माझ्याकडे ऑनलाईन शिकली, परत ऑफलाईन शिकली, त्याच्यामुळे मला भरपूर असे ऑर्डर मिळाले. तिला भेटणंही तितकंच गरजेचं आहे. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ थोडासा गडबडघाईमध्ये बनवलेला आहे, असं चालू आहे. तर चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.